कुंडली ज्ञानदेव कंत समरजे राम हरि हरि श्री गणेशाय नमः श्री सद्गुरु प्रभु रामचंद्राय नमः नम्र अत्यंत चरण सुरावया धावत आणि फळमुळे समस्त कपिशी अतिष्ठ मांडिले दक्षिणे लक्ष्मण वयस्य बाबे तू जनकात्मजा पुरतो मारुतिर्यश तम वंदे रघुनंदनम. असो भगवंताच्या कृपेतून कथेला सुरुवात झालेली आहे. काळनिमी नावाचा जो असणारा राक्षस आहे समोर गेला आणि गेल्यानंतर अतिशय असणारा त्या ठिकाणी नम्र होऊन असणारा बोलू लागलेला आहे. कोणाला? हनुमंतरायाला. पाय चुरू का, आदित्य करू का, काय देऊ, असा असणारा त्या ठिकाणी काळनेमी बोलू लागलेला आहे. स्वामी अंगीकारावे बाबरा राजान करावे शीतळा जळा मार्गी चिनाले दी बहुब स्वदे कल्लोळ सर्वांगी. वेद कल्लोळ सर्वांगी. काळनेमी हनुमंताला म्हणू लागला, स्वामी चालून चालून असणार त्या ठिकाणी फार तुम्ही थकलेत. स्वेद म्हणजे असणार त्या ठिकाणी घाम आलेला. जसं पाहुण्याला आपण असणार त्या ठिकाणी पाणी देतो, चहा देतो, तसं असणार त्या ठिकाणी आतिथ्य करण्याचा असणारा त्या ठिकाणी प्रयत्न कोण काळनेमी असणार हनुमंताचा करू लागलेला आहे. दिसतो जैसा रामदूता वानर अजूनो गृहीत कोण कार्य त्वरित तुम्ही येणे केले. आणि तुम्ही असणार त्या ठिकाणी रामदूत दिसायले. वानर तनु असणार त्या ठिकाणी वानराचा असणारा वेश आहे. इथे येण्याचं असणार त्या ठिकाणी काय कारण आहे? इतक्या लांब असणार त्या ठिकाणी येण्याचं काय कारण आहे? तुमचं काय काम आहे? असे अनेक प्रकारचे प्रश्न काळनेमी हनुमंतरायाला असणार करू लागलेले आहे. म्हणाल तू काय अजानसी मज भेटी झाली बहु रुचीची त्याही सांगितले परदेशी एके तुझपाची सांगेना. हनुमंतरायाला काळने म्हणू लागले, हनुमंतराया मला अनेक ऋषीच्या असणाऱ्या त्या ठिकाणी भेटी झालेली. बऱ्याच असणाऱ्या त्या ठिकाणी ऋषी मुनींना मी असणार त्या ठिकाणी बघितलंय. त्याचप्रमाणे तुमची आणि माझी असणार त्या ठिकाणी भेट झालेली. मी बऱ्याचशा ऋषीची असणार त्या ठिकाणी सेवा केली, आश्रमाच्या ठिकाणी तुमची पण करतो, असं असणारा त्या ठिकाणी काळनेमी हनुमंताला बोलू लागला. राम लक्ष्मी मना बंधू दोघे पितृवचने निगती वेगे राम क्रोध नियम संगे वन वेगे भयाले. आणि मग काळनेमीनं रामप्रभूला असणार अगोदरच असणार राजा रावणानं काळनेमीला सांगितलं होतं, हनुमंतराला कथेशी वर्णावा रघुनंदन. हनुमंताला रामकथेमुळे असणार त्या ठिकाणी आवड निर्माण होती. रामकथेमुळे असणार त्या ठिकाणी आवड असणार त्या ठिकाणी निर्माण होती. आणि रामप्रभू आणि लक्ष्मण पित्याच्या असणाऱ्या त्या ठिकाणी वचनाला मान देऊन वनाला असणार त्या ठिकाणी निघाले. अशी मागणी कथा पुढे आणि पुढची माग सांगण्याचा प्रयत्न काळनेमी हनुमंताला करू लागला. त्याचा पुरुषार्थ देवता परिसता तो कबीरात आवडी आवडी उठली बहुत अनुचरित परिसावया. आता ज्यावेळेला असणार त्या ठिकाणी काळनेमीनं रामप्रभूची असणार त्या ठिकाणी हनुमंताला रामप्रभूची कथा सांगायला सुरुवात केली. आता हनुमंताला रामकथेची असणार त्या ठिकाणी अधिक असणार आवड आहे. बराचसा असणार त्या ठिकाणी साधू दिसायला, रामकथा सांगायला हनुमंतराय असणार त्या ठिकाणी डुलू डुलू असणार ऐकू लागले. त्यावेळेला काळनेमी अधिक असणार त्या ठिकाणी काय कथा सांगत आहे का? सोयवरी भंगिले हरकोंदरा रावराजे काळे तोंड जाडिले बळवते बळबंड यश प्रचंड वेदले. आता काळनेमी कथा सांगू लागला. अगोदर म्हणला रामप्रभू आणि लक्ष्मण वनाला गेले.
मागची पुढं आणि पुढची माग. आता काय म्हणाला, रामप्रभू आणि लक्ष्मण असणार जनक राजाच्या जनस्थान या राजा जनकाच्या नगरीला मिथिला नगरीला गेले. तिथं असणारा त्या ठिकाणी जनक राजानं धनुष्याचा असणारा पण लावला होता. धनुष्य असणारं मोल्ड शितेला असणारं त्या ठिकाणी परून असणारं त्या ठिकाणी रामानं घेतलं. अशी कथा काळ नेहमी हनुमंताला तिथं असणारा सांगू लागलेला आहे. तिथे समेत जोगे जना वना निघाले अपना मारोनी राक्षस दारुणा वारी जाण्या मारिला. आणि रामप्रभूचा असणार त्या ठिकाणी विवाह झाल्यानंतर रामप्रभू आणि लक्ष्मण असणार वनाला निघाले. सीताई असणार त्या ठिकाणी सोबत निघाले. बरेचसे असणार त्या ठिकाणी रामप्रभूनं राक्षस मारले. अशा रामायणामध्ये असणाऱ्या त्या ठिकाणी रसाळ कथा काळ नेहमी हनुमंताला असणारा त्या ठिकाणी सांगू लागला. राज्य सुग्रीवादी झाले वानर सैने अपेचे केले हे वानर न तुझे देखिले मनोनी पुशिले उत्तर. आणि त्या हनुमंतानं काय केलं, वालीचा असणारा त्या ठिकाणी वध केला. किष्किंधेचा राजा असणारा त्या ठिकाणी सुग्रीवाला दिला. आणि त्या राजा असणारा त्या ठिकाणी सुग्रीवाचं वानर असणारं त्या ठिकाणी सैन्य आहे. आणि तुमची पण असणारं त्या ठिकाणी वानर तनू वानर रूपी असणारं त्या ठिकाणी शरीर दिसायले. म्हणून मी तुम्हाला रामकथा सांगालो असा काळ नेहमी हनुमंतरायाला बोलू लागला. स्वागत तुझं सनात करणारे मद जरी देखची अधिकार होत जीवाचे बुध तुझं सांगू. आणि हनुमंताचं असणारं त्या ठिकाणी आतिथ्य असणारं स्वागत करू लागला. स्वागत असोगा असणारं त्या ठिकाणी तुझं सनात करावे मद आणि माझा असणारा त्या ठिकाणी स्वामी उद्धार करा. आणि कोण काय नेहमीच हनुमंताला रामायण सांगू लागला आणि परत म्हणू लागलेला माझा असणारा उद्धार करा. अशी रामायणातली रसाळ कथा सांगू लागलेला आहे. श्रीरामातील कथा तापसमुखे कथा उल्हास